नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मुलं चांगली घडवण्यासाठी आईवडिलांना 22 महत्त्वाच्या सूचना. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा. नंबर 2, घरामध्ये मुलांसमोर आदळआपट करू नका, त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो. नंबर 3, रोज एक चांगल्या कामाची सवय लावा, त्याबद्दल मुलांबरोबर बोला. नंबर 4, मुलांना घालून पाडून बोलू नका, मग तुम्हाला हळूहळू अवॉइड करायला सुरुवात करतील. नंबर 5, मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा. चांगलं काम केलं असेल तर कौतुक करा. नंबर 6, मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा. कितीही काम असले तर मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार आहेत, पैसे नाहीत. नंबर 7, आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे. नंबर 8, मुलं ही गुंतवणुकीचे साधन नाही, माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका. नंबर 9, मुलांसमोर कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका. नंबर 10, कुठलीही गोष्ट घरामध्ये विकत घेण्याच्या निर्णयामध्ये आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या. मुलं कितीही लहान असले तरीही त्याला प्रक्रिया समजावून सांगा. यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल. नंबर 11, मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरामध्ये चर्चा करा. नंबर 12, आपल्या मुलांची गरज समजून घ्या. नंबर 13, ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा, पण घरी येताना वडील म्हणून परत या. नंबर 14, मुलांना कधीही नकारात्मक बोलायचे नाही. नालायका, गधळा वगैरे सारखे शब्द वापरणे टाळावे. नंबर 15, मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो. विशेषतः आई मुलांना काही ठराविक धोका येऊ द्यावा, यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर राहण्यास मदत होईल, जसे की झाडावर चढणे. नंबर 16, मुलांना मार दिल्याने कोणते चांगले परिणाम होत नाहीत, त्यामुळे मुलं खोटे बोलायला शिकते. नंबर 17, तू जर असं केलंस तर मी सोडून जाईन, तुला एकटा सोडून देईन, असे मुलांशी कधीही बोलू नका. नंबर 18, मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक असायला पाहिजे. नंबर 19, यश ही माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असते. नंबर 20, मुलांच्या प्रगती पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा निकोप असावा. नंबर 21, समाजामध्ये घडणाऱ्या तरुण मुलांच्या हत्या, आत्महत्या यासारख्या गोष्टी करत असतात. याची मुळे लहान वयातील संस्कारावर अवलंबून असतात. यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी झालेला अपमान किंवा नुकसान घरी कुटुंबाशी शेअर करावे. मुले कितीही वयाचे असले तरीही यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्याला लढा देण्याची मदत मिळेल. नंबर 22, आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे. यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हावे. नंबर 23, आपल्या मुलांचे आदर्श बना. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.